हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. आज आहे 2 मे, आपलं 2 जून हो, 2026. हो, बरोबर. आपण म्हटलं होतं ना 31 मे पासून पावसाला सुरुवात होईल. 31-1-2 हो, बरोबर. तर 4 वाजता. काल पण झाला, खूप ठिकाणी झाला. तिकडे झाला असेल. हो, झाला काही भागांमध्ये झालेला आहे. हो. तर हो, तसंच आणखीन आज 2 तारीख आहे बरं का. 2 हो. ला सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भ, हां, हां. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, हं, हं. कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा. हो, बरोबर. हो. हं, हं. सर ते जिल्हे कोणते असतील? आज अहिल्यानगर जिल्ह्यात देखील होणार आहे. हो, हो. त्याच्यानंतर नाशिककडे देखील होणार आहे. हं, इकडं हं. संभाजीनगर होणार आहे. हो. इकडं पुणेकडे होईल. पुन्हा इकडं परभणी, हं, जालना, हं. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, हो. इकडं बुलढाणा, हं, हं. अकोला, हो. वाशिम, हिंगोली, नांदेड, हां, हां. आणि इकडं सातारा, सांगलीकडं. हो, बरोबर. सर मग आणि आता हं. अहिल्यानगर कडे देखील आज जास्त पडेल. हो, हो. रात्री देखील खूप झालं. हे काय, मी आता इकडे अहिल्यानगर कडे झालो. हो, हो. हां, नाही रात्री काल पण बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालेला आहे सर. हो, आता हे काय, मी बालम टाकळी इथं पाऊस पडलेलाच आहे इथं. हो, हो, बरोबर. हो. सर मग आता सध्या जून महिना तर सुरू झालेलाच आहे. मग संपूर्ण जून महिन्याचा अंदाज कसा राहील? कारण शेतकरी बांधव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट्स त्याच विचारतायत. शेतकऱ्याला म्हणा का आज 1 ते आणि 2, 3, 4, 5, हं. 6 पर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हो, हो. बरं. पण याच्यात थोडं वारं जास्त राहणार आहे आणि गारपीट देखील होईल. हां, हां. मग स्वतःची काळजी घ्या, प्राण्याची काळजी घ्या. बरोबर, बरोबर. म्हणजे वाऱ्याचं स्वरूप जास्त राहणार आहे. 2 हो, ते 4, 5 तारखेपर्यंत पाऊस 6 होणार. पर्यंत. हो. 6. आणि 7 ते 14 मग मान्सूनचा पाऊस येईल. हो, बरोबर. सर मग मान्सूनच्या पावसामध्ये पण गारपीट होईल का? त्याच्यात पण होईल गारपीट. हो, हो. बरोबर. म्हणजे गारपिटीची शक्यता आहे तर या पावसामध्ये. हो, हो, वाऱ्याचं प्रमाण पण जास्त राहणार, गारपीट पण होणार. हो. आणि हो, सर मग आता शेतकरी बांधवांना पेरणी योग्य पाऊस केव्हा होईल? म्हणजे पेरणीसाठी योग्य 7 वेळ ते कोणती? 14 मध्ये होईल. तर यावर्षी 2 टप्प्यात, मी म्हटलो ना पहिल्यापासून 2 हो, टप्प्यात पेरणी होतील. बरोबर. हो. हो. 7 जून ते 14 जून. 14 याच्यामध्ये काही होतील आणि हां. 20 ते 30 मध्ये होतील. हो, बरोबर. सर मग त्याच्यातून हं. त्याच्यातून जर काही शिल्लक राहिले, समजा कोणाचे ट्रॅक्टर भेटत नाही हो, त्याच्यामध्ये, तर बरोबर. मग ते 10 जुलै ते 15 जुलै मध्ये. हो, बरोबर. म्हणजे जूनमध्ये काही ज्या शेतकऱ्यांचं शेतीची मशागत झालेली त्यांची जूनमध्ये होईल, ज्यांची राहिली त्यांची जुलैमध्ये होईल. हो. हो. ईदभर गोल गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायला पाहिजे. हो, बरोबर. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीमध्ये म्हणजे आपल्या भागामध्ये जसा पाऊस झालाय त्यानुसार पेरणीचा निर्णय घ्यावा. हो. सर मग जूनमध्ये पावसाचा खंड पडेल की रेग्युलर पाऊस? नाही, जून पेक्षा थोडं जुलैमध्ये जास्त पाऊस राहील. हो का? ऑगस्टला थोडाफार कमी राहील. सप्टेंबर, ऑक्टोबर मग सरासरीपेक्षा जास्त पडेल. मग हो, धुमाकूळ घालेल परतीचा पाऊस. बरोबर. हो. सर मग आता हा जूनमध्ये जो पाऊस सांगितलाय तुम्ही त्यामध्ये चक्रीवादळ पण पाहायला भेटेल का? नाही, नुसतं वारा राहील. वाऱ्याचं प्रमाण जास्त राहील, गारपिटीचं स्वरूप पण हो. पाहायला भेटेल. हो, वारं बरोबर. खूप राहील. काही काही ठिकाणी असं होईल की तिथं पाऊस नाही तर पण नुसतं वारच येईल तिथं. हो, बरोबर. तसं आहे आपल्याला मे महिन्यामध्ये पण भरपूर वारं पाहायला भेटले. हो. हो. सर मग आता हा जो पाऊस आहे तर हा कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचा होईल? म्हणजे कोणत्या भागाकडून कोणत्या भागाकडे आज जास्त? आज काय होईल, हां. इकडं जळगाव जिल्हा, हो. संभाजीनगर, हां. अहिल्यानगर, हं. त्याच्यानंतर पुणे जिल्हा, काही हो. हं, हं. सांगली, सातारा, हो. कोल्हापूर, हं. इकडं सोलापूर, हं, हं. धाराशिव, लातूर, बीड, हो. परभणी, हं. जालना, संभाजीनगर, इकडं बुलढाणा जिल्हा, हं, हं. वाशिम, हां. हिंगोली, हं. नांदेड, हां, हां. मग पट्ट्यामध्ये आज जरा जास्त पाऊस होता. हो ना? हो, हो. सर मग आता मे महिन्यामध्ये पण पाऊस झालेला आहे आणि ज्या भागांमध्ये मे महिन्यात पाऊस झाला, त्या भागात जून महिन्यामध्ये कसा पाऊस राहील? तिथं जास्त राहील. हो का? 15 मे ते 30 मे दरम्यान हो. जिथं पाऊस पडतोय आणि पावसाळ्यात तिथं जास्त पडतोय. हो, म्हणजे 15 मे ते 30 मे मध्ये ज्या भागांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला, त्यांना मान्सूनपूर्व पाऊसही जास्त पडणार. मोसमी पाऊस पण जास्त पडतोय. हो, मान्सूनपूर्व आणि मान्सून. सर आणि मग हं. त्यांची पेरणी पण लवकर होते. हो, बरोबर.
समजा एक उदाहरण समजा 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावाला पाऊस पडला आणि तुमच्या बाजूच्या गावाला नाही पाऊस पडला हो तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाची आधी पेरणी होणार आणि त्या बाजूच्या गावची नंतर होणार 8-10 दिवसांना. बरोबर बरोबर. म्हणजे ज्या भागात 15 मे ते 30 मे पाऊस झालेला आहे त्याच भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. दिलासा भेटते. हो हो बरोबर बरोबर. सर मग शेतकऱ्यांना आता तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्याला आता फक्त आजच्या 5 दिवस शिल्लक राहिले शेतीची हो. कामे करायला बरोबर. 5 जून लागण्यासाठी. हो हो. आणि सर आता हा जो पाऊस सुरू होणार आहे सुरुवातीला कोणत्या भागात सुरू होईल? सुरुवातीला आपलं इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर हा. त्या पट्ट्या तिकडून येईल इकडून सोलापूर हम्म. आणि तसंच विदर्भ असं घेईल आणि हो. उत्तर महाराष्ट्राकडे उशिरा पडत. हो हो बरोबर. सर मग शेवट आपल्याला आता जो पाऊस सांगितलाय तुम्ही 2 जून ते 6 जून पर्यंत तर तो कोणत्या भागात होईल एकदा परत आपल्या शेतकरी बांधवांना जिल्हे सांग. आजचा जे पाऊस आहे नाही ते होईल सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हं. पुणेचा काही भाग, हो अहिल्यानगर, हो नाशिकचा निफाडपर्यंत, इकडं संभाजीनगर, जळगाव, हो. बुलढाणा, हं. त्यानंतर इकडं हिंगोली, परभणी, वाशिम, नांदेड, हो. लातूर, बीड, धाराशिव, हं, हं. जालना हो असा पट्टा होईल. हो हो. एकंदरीत आपल्या शेतकरी बांधवांना खूप छान एकंदरीत डिटेल आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.